जबाबदारी श्रीकांत आणि प्रशांत यांनी ती खांद्यावर घेतलेलीच आहे। त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त सहभाग घेत जा कार्यक्रमात। याच्यात त्याच्यात श्रीकांतच्या बाबतीत सांगायचं काम नाही। गावात कुणी कुठली एखादी पदवी मिळाली, कुणी आपल्या विद्यार्थ्याची असो, कुणी शिक्षकाची काही असो, कुठलीही गोष्ट असो की तो कुठून पाहतो काय त्याची हे करून त्यांचे सत्कार करण्याचं काम करून माणसं गोळा करण्याचे काम त्याची जी पद्धत आहे ती खूप चांगल्यापैकी आहे। त्यांनी आणि श्रीकांत आणि प्रशांत यांनी राजकारण न करता 80% समाजकारण करा, 20% राजकारण करा, पण ओझर गावाच्या विकासाकरता तुम्हाला पुढे यावं लागेल। आम्ही तुमचे ओझर गावाच्या वतीने आम्ही सर्व तुमच्या पाठीशी उभे आहोत। एवढे बोलतो आणि थांबतो। अतिशय विनम्र असं एक स्वभाव आणि सगळ्यांनाच लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना धरून चालणारी एक वृत्ती, या निमित्त निश्चित ते देखील आज आपल्यात नसतील तरी पण त्यांचे विचार, त्यांच्या आठवणी कायम आपल्यामध्ये आहेत। मी माझ्या वतीने, भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना विनम्र असं अभिवादन करतो। धन्यवाद। जातीअंताच्या चळवळीतील सर्व महापुरुष आणि महामाता यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। तसेच आज समाजमित्र स्वर्गीय नानासाहेब अक्कर यांच्या 16व्या स्मृतिदिनानिमित्त आज आपण इथे जमलो आहोत, त्यांनाही विनम्र अभिवादन करतो। आज आपण नानांची ओळख समाजमित्र म्हणून सगळ्या गावाला माहिती आहे, तर नक्की समाजमित्र म्हणजे काय? माझ्या मते समाजमित्र हा त्या गावचा जागल्या असतो। तो समाजात दुही निर्माण होऊ नये, समाज स्वास्थ्य चांगलं राहो, जातींमध्ये प्रेम राहो याची काळजी घेत असतो। आणि तो जागल्या आपल्यात न गेल्यामुळे त्याची कमी निश्चित भासत राहते। आणि आपण दरवर्षी येऊन आपण इथे तो विचार मांडत असतो की आज नाना असायला पाहिजे होते, आज नाना असायला पाहिजे होते। पण ते गेल्यानंतर, एखादा विवेकवादी कार्यकर्ता गेल्यानंतर निश्चितच समाजाची त्याच्या कुटुंबियांकडनं अपेक्षा असते का तो वारसा त्यांनी पुढे चालवावा। आणि ते कुटुंबीय सुद्धा समाजाच्या दुर्बिणीखाली वावरत असतं। पण सुदैवाने प्रशांत भाऊ असेल, श्रीकांत भाऊ असेल यांनी तो वारसा समर्थपणे पुढे चालवला आहे। आणि आज आपण जर बघितलं इतर राज्यातलं, देशातलं गढूळ वातावरण जे झालेलं आहे, ते गढूळ वातावरण आपल्या गावात येऊ नये याची जर काळजी घ्यायची असेल तर प्रत्येकाने समाजमित्र झालं पाहिजे, प्रत्येकाने जागल्या म्हणून राहिलं पाहिजे। जर गल्लीत की पुढच्या वर्षी येताना नाण्यांची कमी भासणार नाही, हेच त्यांना विनम्र अभिवादन राहील, हे असं आपण ते मानूया। आणि त्यांना अभिवादन करतो। आणि थांबण्याआधी तसंच आमच्या आजी सोन्याबाई आहिरे 16 वर्ष झाली आपल्यातून निघून गेलेले माझे राजकीय गुरु, सर्वांचे मार्गदर्शक, या गावामध्ये आदर्श असं सरपंच पद ज्यांनी भूषवलं ते समाजमित्र नानासाहेब अक्कर यांच्या 16व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेले सर्व ओझर गावातील राजकीय पक्षाचे, सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील पत्रकार, सगळंच ओझर गावातील सन्माननीय मान्यवर। आजच्याच दिवशी 25 तारखेलाच या ठिकाणी मी नानांचं 6वा स्मृतिदिन सादर करत असताना माझ्या आईचा इथेच निरोप आला आणि प्रशांत कापतिरे असेल, श्रीकांत आणि प्रशांत आम्ही सगळे परत आईसाठी त्या ठिकाणी गेलो। नानांनी माझ्या आई त्यावेळेस याच्याला कंत्राटी कामगार होते, त्यावेळेस जेवढे काही कंत्राटी कामगार असायचे त्यांना वयाचे दाखले असायचे, रहिवाशीचे दाखले असायचे। नाना प्रत्येकाच्या घरी जाऊन सायकलवर जाऊन ते दाखले तयार करून त्या ठिकाणी द्यायचे। असा सरपंच ना भूतो ना भविष्यतो या ओझर गावामध्ये होणार नाही। नानांचं कार्य आत्ताच आमचे नामपूर्वींनी सांगितलं, समाजमित्र समाजाला काही करता येणार नाही। समाजामध्ये एकच असा लाखो करोडोमध्ये जन्माला येतो तो म्हणजे नानासाहेब। मी स्वतः सुद्धा सामाजिक कार्य करतो, नानासाहेबांचा वारसा साधू शकत घेण्याचा प्रयत्न आता श्रीकांत आणि प्रसादनी या ठिकाणी करावा। मी माझ्या आयुर्वेद परिवाराच्या शिवसेनेचे
काही असतो परंतु आमच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम असल्यामुळे आज आपण हा कार्यक्रम सायंकाळी ठेवण्यात आलेला आहे. उदर परिसरातील सर्व मान्यवर, राजकीय क्षेत्रातील सर्व नेते मंडळी, सामाजिक क्षेत्रातली सर्व नेते मंडळी, त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील जे काही नेते मंडळी, जे काही सहकारी असतील त्यांनी आज या कार्यक्रमाला सायंकाळी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दिली. त्या संदर्भामध्ये त्या निमित्ताने सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. ज्यांना कोणाला शब्दांजली व्हायची असेल सगळ्यांचे प्रेरणास्थान मार्गदर्शक नानासाहेब आटकर यांच्या 16व्या पुण्यस्मरणाच्या तसेच जे सहकारी मित्र बयारे यांच्या मातोश्री सोन्याबाई रामदास आरे यांच्या 10व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण उदर गावातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित झाला आणि आपण या ठिकाणी जमण्याचा उद्देश एवढाच की नानासाहेब आटकरांनी उदरमध्ये सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल या क्षेत्रामध्ये वेळोवेळी जे मार्गदर्शन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना केलं आणि ते मार्गक्रमण करत असताना त्यांनी ठरवून दिलेल्या विचाराप्रमाणे आपण त्यांना स्मरण करून दरवर्षी स्मरण करून आपण तशा पद्धतीने वाटचाल करावी अशी प्रेरणा घेण्यासाठी नानासाहेबांचं आपण दरवर्षी 25 जानेवारीला स्मरण करतो. आणि नानासाहेब आटकरांचं स्मरण हे मी तर नेहमी म्हणतो, श्रीकांत प्रशांत आणि यतीन पाटील तुम्ही वर्षात नाही एकदा येतं पण मी रोज त्यांची सेवा म्हणजे मला जाताना येताना सुद्धा नानासाहेब आटकर आणि रावसाहेब पाटलांचं स्मरण होतं, समोरून जाताना सुद्धा स्मरण होतं, बरोबर आहे की नाही. आणि त्यांचे विचारसुद्धा आपण भविष्यामध्ये त्यांची प्रेरणा घेऊन आपण भविष्यामध्ये राजकीय असेल, सामाजिक असेल क्षेत्रात वाटचाल करताना त्यांचे विचार आदर्श मानून पुढं काम केलं तर निश्चितपणानं ते यशदायी ठरेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि नानांना समाजमित्र स्वर्गीयवासी नानासाहेबजी आटकर यांचं 16वं पुण्यस्मरण, त्याचप्रमाणे माननीय प्रदीपजी आहिरे यांच्या मातोश्री कैलासवासी सोन्याबाई यांचं देखील 10वं या ठिकाणी पुण्यस्मरण. या दोघांनाही मी विनम्र अभिवादन करतो. माझ्या अगोदरच राजू शेठ यांनी सांगितल्याप्रमाणे सालाबादाप्रमाणे आपण हा एक कार्यक्रम घेत असतो. आटकर कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन गावातील सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित होत असतात. फरक फक्त आज एवढा आहे की आज सायंकाळी आपण जमतोय. तर दरवर्षी आपण 25 जानेवारीला या ठिकाणी जमतो. त्यानिमित्ताने स्वर्गीयवासी नानासाहेबांना विनम्र अभिवादन करत त्यांनी जे काही आचार विचार त्यांच्या जीवन शैलीतून त्यांनी आपल्याला घालून दिले याचं देखील स्मरण करतो व त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावरच चालण्याचा प्रयत्न आपण करत असतो. दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. तरी यांच्याकडून आपण जो काही वारसा आणि वसा ज्यांनी घेतला त्यांनी तो पुढं चालवावा अशी मी आजच्या या प्रसंगी विनंती करतो आणि नाना आटकरांबद्दल या ठिकाणी अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो. आज 25 जानेवारी नानांच्या 16व्या पुण्यस्मरणाच्या